महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कार्टर कोंबडी वादाने बाजार समितीत खळबळ, आंदोलनासमोर सचिव मडगे झुकले। भाडेकरूंचा आरोप, शेतकरी संघटनेचा यलगार, वर्षानुवर्ष सुरू असलेल्या कथित भ्रष्ट कारभारावर पुन्हा बोट। मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना समोर आली आहे। भाडेकरू तसेच शेतकरी प्रणव फुलझेले यांनी समितीचे सचिव मडगे यांच्यावर भाड्याव्यतिरिक्त कार्टर कोंबडीची मागणी केल्याचा गंभीर आरोप करताच बाजार समिती परिसरात खळबळ उडाली। मागणी पूर्ण न केल्यास दुकान खाली करण्याचा दबाव टाकल्याचेही फुलझेले यांनी सांगितले। ही बाब समोर येताच शेतकरी संघटनेचे नेते पप्पू पाटील तिडके यांनी कार्यकर्त्यांसह बाजार समिती परिसरात आक्रमक आंदोलन छेडले। घोषणाबाजी आणि संतप्त वातावरणामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला। वाढत्या तणावात अखेर सचिव मडगे यांनी सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करत अनावधानाने चूक झाली असेल तर माफी मागतो असे म्हणत माघार घेतली। दरम्यान काही शेतकऱ्यांनी सचिव नेहमी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली। या घटनेमुळे बाजार समितीतील कथित भ्रष्ट कारभाराचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे। विशेष म्हणजे वर्षानुवर्षे या कारभाराबाबत चर्चा सुरू असताना आता अचानक काही नेतेच पुढे आल्याने इतके दिवस हे सगळे कुठे होते असा सवाल शेतकरी व व्यापाऱ्यांकडून उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकारामुळे मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवस्थापन आणि पारदर्शकतेनुसार पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात या वादाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे। मी पप्पू पाटील तिडके, एक साधारण शेतकरी। मी इथं बसलेला आमच्या सगळ्या इष्टमित्र सगळे शेतकरी बांधवांसोबत इथं बसलेलो। त्याचं कारण एकच, इथला मुजोर अधिकारी मडगे जो इथला सचिव आहे मार्केटचा, हा 24 तास दारू पिऊन असतो। जिवंत कोंबड्या शटर खाली दाबून ठेवतो आणि त्याच्या जो अंडर आहे शेतकरी आहे, व्यापारी आहे, हा सगळ्यांचं पिळवणूक करतो। त्यांना पैशाची मागणी करतो की मला दारू आणून द्या, मला हे आणून द्या, मला ते आणून द्या, तेव्हा मी तुमच्याशी चांगलं राहील, नाही तर त्याचा अधिकाराचा उपयोग करून त्यांच्यावर कारवाई करतो। इथल्या शेतकऱ्यांना तो दुखवतो, पैसे खायचे काम करतो। आज आम्ही शेतकरी संघटना, साधारण शेतकरी आणि इतर सर्व मित्रमंडळी याच्या वतीने एक मागणी करताय, या सचिवाला इथून बळतर्फ करा आणि या मार्केटची इज्जत वाचवा, कारण हा नालायक हरामखोर अधिकारी 24 तास दारू पिऊन असतो। नमस्कार, मी प्रणव राजेश फुलझेले। माझं जुनं कॉटन मार्केटमध्ये ढेपीचे दुकान आहे। तिथे मडगे साहेब आम्हाला दारूची मागणी करतात, तुम्ही दारू द्या, एक क्वार्टर आणून द्या, नाही तर तुम्ही दुकान खाली करा। तू दुकान कोणी खाली केली असा मला वैयक्तिक मानसिक त्रास देतात आणि मी त्यांच्यात आता त्रासाला खूप कंटाळून आज आम्ही उपोषणाला बसलो आहे। याच्याबद्दल आपण कंप्लेंट केली नाही का? कंप्लेंट साहेब कोणाला करणार आहे? अध्यक्षाजवळ कंप्लेंट केली, पप्पू दादा तिडकेजवळ। अच्छा, हो। तुमची ही मागणी पूर्ण नाही झाल्यास आम्ही आमरण उपोषण करू। आनंद कुठे आनंद? आज पप्पू पाटील तिडके, आमचे अरविंद भाऊ तायडे, आमचे राजूभाऊ इंगोले, आमचे गुलाबराव काका मसाळे, आमचे जोगडे दादा, सगळे या मंडळींना इथे येऊन काल आमच्या मार्केटचे सचिव श्री मडगे साहेब यांच्यासोबत पप्पू दादाचं थोडंफार एका चौकात चर्चेदरम्यान थोडंफार चर्चा झाली, कमी जास्त शब्द इकडे तिकडे झाले। त्याबद्दल थोडी नाराजी होती आणि त्यानिमित्तानं आज ही सगळी मंडळी इथं मार्केटमध्ये आली आणि त्यांनी इथं उपोषण करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता, परंतु आम्हाला वेळेवर त्यांनीच फोन केला, आम्ही इथं उपस्थित झालो आणि उपस्थित झाल्यानंतर हे सर्व मंडळी आणि मार्केटचे सचिव असतील, कर्मचारी असतील, त्यांना सगळ्यांना बोलवून हा सगळा समोरासमोर समेट झाला आणि त्यामधून चांगला एक निर्णय झाला आणि सगळ्याच्या मनातून माफी मागितली। सगळ्याच्या मनातून एकमेकाबद्दल जे दोष असतील ते पूर्ण संपून गेले आणि बाकी विषय कोणता राहिलेला नाही। आणि यानंतरही मी एक सांगतो यांच्या माध्यमातून की जर समजा शेतकऱ्यांना कोणती अडचण असेल किंवा मार्केटचा कर्मचारी कोणी शेतकऱ्यासोबत आरेरावी पद्धतीनं किंवा कशा पद्धतीने जर वागत असेल तर आम्ही संचालक असेल किंवा कोणी सभापती असतील, उपसभापती असतील, त्यांना फोन लावून सांगायला पाहिजे, म्हणजे आम्ही त्यावर कारवाई करू शकतो। पण आजपर्यंत तशा पद्धतीचा आम्हाला कोणता फोन नाही आला आणि यानंतर जर समजा कोणा शेतकऱ्याची एक तक्रार असली
तर आम्ही तात्काळ हजर राहू. आता आमचा सर्व हा विषय जो होता हा सर्व निपटलेला आहे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, मूर्तिजापूर, अकोला.